आदिवासी लोकसंस्कृतीचा बोहडा उत्सव. मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक प्रकारचे उत्सव होत असतात. त्या उत्सवांपैकी एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे आदिम संस्कृतीचा बोहडा उत्सव होय. अनेकांना बोहडा या नावावरून त्याचा अर्थबोध होत नसेल, तर बोहडा म्हणजे गावदेवीचा उत्सव होय, गावदेवीची जत्रा होय. ठाणे जिल्ह्यातील जव्हार, नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आजही या बोहड्याचे कार्यक्रम आपणास पाहावयास मिळतात. पूर्वी बोहडे हे आदिवासी भागांमध्ये सर्वच ठिकाणी पाहायला मिळायचे, परंतु काळाच्या ओघात ते आता बंद झालेले आपल्याला दिसून येतात. बोहड्याच्या कार्यक्रमात आपल्याला निरनिराळ्या देवतांच्या प्रतिमा करून त्या नाचविल्या जाताना दिसून येतात. या कार्यक्रमातून देवदेवतांना आव्हान केले जाते. त्यात प्रामुख्याने काळोबा, बहिरोबा, वीरभद्र, वेताळ, रावण, ताटिका, बकासूर इत्यादींची सोंग या बोहडा कार्यक्रमामध्ये नाचवताना दिसून येतात. बोहडा उत्सव हा 3 दिवसांचा असतो. या 3 दिवसात वेगवेगळी सोंग घेतलेली असतात. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाला थाप म्हटलं जातं. या बोहडा कार्यक्रमात आपणास अनेक पौराणिक कथांचा अंतर्भाव झालेला दिसून येतो. यात अनेक लाकडी मुखवटे विविध प्रसंगानुसार बनवले जातात. हे मुखवटे हे प्रामुख्याने उंबर व सागवान या लाकडांपासून बनवले जातात. त्यावर सुंदर अशी नक्षीकाम केली जाते. या बोहड्यात नारद वाल्या कोळी, राम रावणाचे युद्ध, वाली सुग्रीवाची लढाई, भीम बकासुराचं युद्ध, श्रावणबाळाची कथा, राम त्राटिका युद्ध, राम मारीच युद्ध, कृष्णाच्या जन्माचा प्रसंग असे वेगवेगळे देखावे या नाट्यरूपात आपल्याला दाखवले जातात. अरे हे नटराजा, मी
यज्ञाच्या सत्कर्माचर्यात असताना याचं संरक्षण कोण करील बरं? अभ्यास कोण करील बरं? कराय सीताराम सीताराम सीताराम. तू आज नुसतं पाच पांडवांवर तिला घेऊन गेलो. अरे मोठा पसरा माझ्या मातेला म्हणतो मी पटराणी करतो. माझ्या मातेला म्हणतो मी पटराणी करतो. अरे मूर्खा तसे ना मर्दनिताची शोधन कर. माझी युद्ध करून या ठिकाणी तुझा प्राण घेतो. आटो आलो. बोहडा करणे जितके सोपे वाटते त्यापेक्षा त्याची पूर्वतयारी फार कठीण असते. गावात प्रथम बोहड्याचा ठराव किंवा विचार व्हावा लागतो. वाड्या वस्त्यांवर एकमताने विचार झाला की गावात वर्गणीला सुरुवात होते. अगदी 20 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत घरोघरी वर्गणी गोळा केली जाते. बाहेरून आलेल्या मंडळींकडून मात्र वर्गणी घेण्यात येत नाही, पण त्यांना कार्यक्रमाला मात्र आवर्जून बोलवलं जातं. मानाची सोंग नवसाची सोंग ही ठरलेली असतात. बोहड्यातील वहिवाटीचे गावचे मानपणही ठरलेले असतात. बोहड्यात जर नवीन सोंगाची आपल्याला सुरुवात करायची असेल तर ती सन्मानपूर्वक व पूजाविधी करूनच केली जाते. हा जर बोहडा पाहिला तर या बोहड्यात साधारणतः 25 ते 30 कलावंत आपल्याला पाहायला मिळतात. उन्हाळ्यात होळीच्या सणाच्या आसपास हा जो काही बोहडा आहे या बोहडा सणाच्या नाचाची तयारी सुरू होते. चैत्र पौर्णिमेला त्याचा नारळ फुटतो. गावदेवीच्या तीर्थानुसार कार्यक्रम सुरू होतात. सोंगे किंवा मुखवटे सन्मानपूर्वक सुरू केली जातात. तो काहींना मानही असतो. सोंग्या व्यतिरिक्त इतर कलावंत डोक्याला विशिष्ट पद्धतीने पिवळा रुमाल बांधतात. देवीचा मळवट कुंकवाचा म्हणून अंगात लाल रंगाचा निळा किनारीचा आखूड बाह्याचा वेलबुट्टीदार अंगरखा देखील घालून आपल्याला या ठिकाणी मंडळी दिसतात. दोन्ही पायात बांधलेले नुपुरांचे चाळ व कमरेला बांधलेला पिवळा कमरबंद अशा वेशभूषेचे बलदंड शरीराचे कलावंत त्यांच्या उजव्या हातात 4-5 मोठे घुंगर बांधलेल्या काठ्या असतात. बोहडा सादर करताना प्रत्येक कलाकार हा अगदी जीव ओतून आपली आपली भूमिका पार पाडत असतो. त्या पात्रांचा संवाद आपल्या बोलीभाषेत अगदी आत्मीयतेने जनसमुदायासमोर ते मांडत असतात. बोहड्यातील बहुतांश कलाकार हे निरक्षर व कमी शिकलेले दिसले, परंतु त्यांच्यातील कला ही एखाद्या कसलेल्या कलाकारासारखी मला दिसून आली. या संपूर्ण बोहड्याच्या कार्यक्रमात या कलाकारांना पिपाणी, संबळ, धोटा आणि त्यांना साथ देणाऱ्या पेटीवादकांची मात्र पुरती कसरत मला दिसली. कारण रात्रभर त्या कलाकारांसोबत त्यांच्या कलाकारीला हे वाद्यवृंद साथ देत असताना मला दिसले. एकंदरीतच मी हा अनुभवलेला बोहड्याचा कार्यक्रम अकोले तालुक्यातील भंडारदऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या लवळवाडीचा नक्कीच अविस्मरणीय राहील.